गणा गवळणीचे राऊंड समाप्त झाले. आता इकडून इकडं खड्या दुय्यमीला सुरुवात झाली. मॅडम साहेबाला सुंदर अशी प्रश्नाची मांडणी केली. माझे मायबाप हो, तन मन आणि धन या 3 गोष्टीपासून अख्ख्या जगाला ज्याने मुक्त केलं. हात नाही, पाय नाही, मुखाने तो बोले आणि तरी त्याच्या इशारावर ही दुनिया चाले. नवे गणगौरीचा तो नवे शंकराचा, गोडा नाही मैलाचा तो नवे कंकराचा. कोण त्याचे माता पिता कुठून तो आला, अन सांग तिथी त्या गणाचा जन्म कुठे झाला. कुठे झाला मग काय? त्या गणाचा जन्म कुठे झाला, त्या गणाचे आई वडील कोण. कोण? मॅडम साहेबा आल्या आल्या आणि सांगून गेल्या. काय सांगून गेल्या? धरती आणि आकाश असं त्या गणाचे आई वडील. धरती आणि आकाश असं त्या गणाचे आई वडील होत. बापरे. आणि गण म्हणजे सागर होय. अरे देवा, काय करू मी आता? आणि तो त्या सागरामध्ये तो काय म्हणते, संक. नदीमध्ये नाही भेटत का हो बाई. तो संक म्हणजे फुकला तर त्याचा आवाज निघते म्हणते. असं कसा आवाज? कसा आवाज? ह्या वय म्हणते तुमच्या प्रश्नाचं उत्तर. उत्तर मॅडम साहेबा, तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे देण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. आणि तुम्ही सुद्धा मला एक प्रश्नाची मांडणी केली. चला, काही हरकत नाही, पुन्हा प्रयत्न करा, तुम्हाला जमून जाईल. पण तुम्ही सुद्धा गणामध्ये प्रश्नाची मांडणी केली की राधिका सोबत तुम्ही बाजारला गेल्या, गोपिकाले बोलवल्या, तर त्या गोपिकाचा नवरा कोण, असं बाईचं म्हणणं होतं. मॅडम साहेबा, राधा आणि गोपिका यांचं लग्न नव्हतं झालं. त्या कुवाऱ्या होत्या, पण दही दूध घेऊन सण आणि मथुरेच्या बाजारले जात होत्या. तेथं बिछामध्ये पेंड्या सुदामा त्यांना अडवत होता. त्या राधा गोपिकाला नवरा नव्हता, त्यांचं लग्न व्हायचं होतं. पण हा जो खेळ होता कृष्णाचा, राधिकेचा आणि गोपिकेचा, हा खेळ मी येतं सादर केला. आणि बाई, तू म्हणतेस की त्या गोपिकेचा नवरा होता. आता नवरा कोणता होता तर तूच सांगून देजो मा. त्या गोपिकेचा नवरा कोण आहे तू सांगून देजो. आणि लग्नाची पत्रिका तर तुला भेटलीच असेल, नाही का? चला, काही हरकत नाही. शांत बसा माय बापानो, दुय्यमीला मजा येणार आहे. शांत बसा माय बापानो, दुय्यमीला मजा येणार आहे. अन शाहीर मारुती आज जयाबाईची चांगली घेणार आहे. काय घेणार आहे? मजा नाही का व? असं मला वाटलं का बोलतो काय घेता. दोनही शाहीर गाण्याची तोड गाण्याने देणार आहे. दोनही शाहीर गाण्याची तोड गाण्याने देणार आहे. होय ना. तर एकाची जीत तर या ठिकाणी दुसऱ्याची हार होणार आहे. होय होय, बरोबर आहे.
बाईची मजा घेणार आहो असं. दुसरं काही नाही. हा, हा. एक भेटली होती सुरमा तर तिला म्हणलो धर्मा का तिनं काही धरलं असं नाही. अगी सूर नाही का व सूर सूर. आता तुम्ही बाईची घ्या ना, बाई तुमची घेते. घ्यायलाच पाहिजे आहे ना? त्यालाच दुय्यम तमाशा म्हणते हो ना. नाही का. तर बाई पहिले भेटली होती का सुरमा सुरमा तिले म्हणलो धर्म असं. तिनं काही धरलाच नाही. मग भेटली सोनी सोनी आणि तिनं पकडली बाई कोणी अगे बाय तेच का व? अहो लोणी नाही का वो अच्छा तुले का वाटलं. मला भलतच काय वाटलं बापा. अन मग भेटली हे बाई जया मग पण हिच्या पायी झालो मी बया. अगे ए बाय माय चला तुम्हाला दवाखान्यात नेतो. चला आता आता भेटली जया आणि हिच्या पायी झालो मी बया. ए माय काऊन वय झाले तर म्हणून काय म्हणायचं आहे तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालाचा अगे माय गोऱ्या गोऱ्या गालाचा. तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालाचा हट्ट माय मुकामला घेऊ दे. तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालाचा मुखामला घेऊ दे. आज दुयमीच्या सामान्यात मजा चांगली येऊ दे. हो तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालाचा मुकामला घेऊ दे. आज दुयमीच्या सामान्यात मजा चांगली येऊ दे. मेहमान देख के खुश हो जाए ऐसी ताली सजाना चाहिए. चाहिए मेहमान देख के खुश हो जाए ऐसी थाली सजाना चाहिए. आती. और गाना ऐसा गाओ जया जी कि लोगों ने ताली बजाना चाहिए. बजाओ बजाओ. गाना ऐसा गाओ कि लोगों ने ताली बजाना चाहिए. इंजेक्शन ऐसे लगाओ कि मरीज को जोश आना चाहिए. इंजेक्शन ऐसे लगाओ कि मरीज को जोश आना चाहिए. हाँ. और ताली ऐसी बजाओ यारो कि गाने वालों को भी जोश आना चाहिए. आना चाहिए. आता म्हणन काय तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालाचा मुका आज घेऊ दे अगी माय आणि दुय्यमीच्या सामन्यात चांगली मजा येऊ दे. तर जयाबाई म्हणन हा भलतच काही बोलते बापरे. पण बाई माझं गाणं वाईट नाही. ऐक समोर काय म्हणतो. प्यार करेगी तो प्यार मिलेगा. ओ जया भाई प्यार करेगी तो तुझे प्यार मिलेगा. और तेरे उजड़े हुए चमन में आज ये कमल का फूल खिलेगा. ये औरत एक आदमी की शान है. ये औरत एक आदमी की शान है. अरे कौन कहता है तुझे बूढ़ी हो गई, तू तो अभी भी जवान है.
पहिल्यांदाच नव्हे दुसऱ्यांदा भेट झाली. पहिल्यांदाच नव्हे दुसऱ्यांदा भेट झाली. आज तू माझ्या तावडीत आली. पहिल्यांदाच नव्हे दुसऱ्यांदा भेट झाली. आज तू माझ्या तावडीत आली. बाई मी तुझा आकाश आहोत, तू आहेस माझी धरती. मी तुझा आकाश आहो, होय. तू आहेस माझी धरती. होय. आणि तू तर राहते नेहमी खाली, मी राहतो तुझ्यावरती. वरती. बाईच्या जातीनं बाईसारखं वागलं पाहिजे. हाय हाय. बाईच्या जातीनं बाईसारखं वागलं पाहिजे. होय ना. ते दुसऱ्याला नाही बाई तर आपल्या नवऱ्यालाच मागलं पाहिजे. होय ना. सुखी संसाराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघांनाही रात्रभर जागलं पाहिजे. जी. आणि इच्छा तृप्त अशी करावी की या दोघांचं काम भागलं पाहिजे. अगे माय. पहिल्यांदाच नव्हे दुसऱ्यांदा पहिल्यांदाच नव्हे दुसऱ्यांदा भेट झाली. आज तू माझ्या तावडीत आली. तुझ्या ठुसक्या या बांध्यावर हात मला ठेवू दे. तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालाचा मुका मला घेऊ दे. शाहिरा शाहिरा बाई मी तुझा आकाश आहो, तू आहेस माझी धरती. आणि मी राहतो तुझ्या, तू राहते नेहमी खाली, मी राहतो तुझ्यावरती. बाई माझा शेर वाईट नाही, कारण हे धरती खालतं राहते आणि आकाश हा वरतं राहते. जेव्हा आकाशातलं पाणी धरतीवर पडते तर त्या धरतीची सुगंध येते. बाई काय सांगू दादा या बाईच्या जातीला, काय सांगू दादा या बाईच्या जातीला. आणि पडल्यावर पाणी गंध सुटते हिच्या माथीला. म्हणून पहिली नाही हे दुसरी वेळ आहे. जरा तमाशा कसा झाला पाहिजे, रंगानं ढंगानं आणि जोमानं. ताकदीनं तमाशा कर, बिलकुल भेऊ नको, सुस्ती करायची नाही. हा जसा मी बोलतो तसा तू बी बोल, बोलाले भेऊ नको. आणि माईक बोल, खोलाले भेऊ नको, सुस्ती करू नको. जसा मी बोलतो तशी तू बोल, नाही का? काय म्हणतो समोर हो जयाबाई, कवित्व आहे माझं पोलादी, कवित्व आहे माझं पोलादी. अहो वाकत असल तर वाकव, कवित्व आहे माझं पोलादी. अहो वाकत असल तर वाकव. आणि तुझ्यापाशी काय आहे या गारल्यातल्या लोकाले दाखव. दाखव.
तुझा माझा जमला हा जोड सखे तुझा माझा जमला हा जोड बोलू नको कडू अशी बोल गोड गोड बोलू नको कडू अशी बोल गोड गोड सौभाग्याचं लेणं कपाडी आज मला लावू दे सौभाग्याचं लेणं कपाडी आज मला लावू दे तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालाचा मुकामला घेऊ दे हो तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालाचा मुकामला घेऊ दे आज दुयमीच्या सामान्यात मजा चांगली येऊ दे बाई तमाशाच्या पद्धतीनं झाला पाहिजे होय ना जसा मी चालतो तसं तू चाल कारण पहिला फेर माझा आहे होय हा मग काय नाहीतर त्या सोनीले म्हणलो होतो हा कसं हे सोनो सांग जमल का काय यासीन त्यासीन करून चुकली याचा त्याचा घेऊन चुकली आता माझ्यात मन हे रमल का अव सोनू सांग जमल का आहा. बाई फेरावर आली हा मग काय म्हणते सोनूबाई फेरावर आली न का म्हणते बालखांड तिवारी अगे माव पान या बाईचं बोलणं पण बाई जयाबाई कधीच बोलत नाही, नाही नाही, नाही. अन सुरमाबाईला काय म्हणलं काय होतं म्हणलं होतं अव तुझ्यासारख्या बाईला मी थुई थुई नाचवतो अगे अगे अव तुझ्यासारख्या बाईला मी थुई थुई नाचवतो हा कोण टाचवलं नसेल तर तुझ्या जात मी टाचवतो कोण टाचवलं नसेल तर तुझ्या जात मी टाचवतो गाणं एवढं सुंदर आहे ज्याचा सार आहे बरोबर आहे पण काही काही बायाला अक्कल नाही मग काय म्हणली सुरमा सुरमाबाई दिल्ली शिवा सुरमाबाईनं देऊ लागली शिवा मग आल्यावर काय म्हटलं तिनं ते बी सांगून द्या ना अ? ते बी सांगून द्या तुझे म्हणणे पुरं आता उपडून टाकतो म्हणे अगे बाव काय उपडतं म्हणली वा अ? काय केस हो कुठले डोक्यावरचे हो तर मग तिले का म्हणलो हा. उखाडणं आहे तर उखाडले म्हणे आहा. सुरमाबाई अच्छा उखाडणं आहे तर उखाडले खाल्ले तिले एकच शेर मारलो बाई कोणता हा कोणतं फेकून मारल्या का कसं मारल्या अहो एकच शेर म्हणलो बाई असं म्हणल्या तो कोणता कोणचा कोणता म्हणलो माहित आहे कोणता ऊपर से दबा के देखा तो बाई के रट रट है आहा. सुनलं, ऊपर के सुनलं. दबा के देखा तो बाई के रट रट है हाँ। और नीचे से झांक करके देखा तो बाई पूरी सपाछट है काय बा काय चव तुमचं हे आम्हाला काय समजलं म्हणून नाही. बाई ह्या दोनही बाया घेत नाही का आणि मले काही हात लावू देत नाही अगे माय बदमाश आहे तुमचं. बदमाश आहे म्हणले हा मारुतीशाही हो, बदमाशच आहे तुम्ही. जिकडं तिकडं चर्चा चालू आहे महाराष्ट्रामध्ये का एक नंबरचा बदमाश शाहीर म्हणजे मारुती शाहीर बाई गाण्याला शेराले आधार आहे गाण्याले आधार आहे फक्त समजून घेते हे जयाबाई हा म्हणून तिच्यासाठी काय म्हणतो ऐका चला इंद्राची बाई दुय्यमचा सामना आहे म्हणून हुशारीने खेळला
दुय्यमचा सामना आहे म्हणून हुशारीने खेळ डाव. अव कोण कोणाला पाणी पाजल आज हे लोक घेतील ना. होय ना, बरोबर आहे. म्हणून तमाशा हा दमानं कर, ठेवू नको. ज्ञानाच्या सागरात गेलीस पण ज्ञान लई खोल आहे. ओ जयाबाई, होय ज्ञानाच्या सागरात गेलीस हा. पण ज्ञान लई खोल आहे. होय होय होय. अहो ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मोल आहे. मोल आहे. पण या जगाले कळते सार, हम्म. या जनतेला कळते सार. होय ना. तू एक नंबरची डामाडोल आहेस. अगे माय, थांबा तुमचं काय खरं नाही. इंद्राची परी दिसते बोलणं छान छान. इंद्राची परी दिसते बोलणं छान छान. शैर मारती फिदा झाला गुरु सूर्यभान. इंद्राची परी दिसते तुझं बोलणं आहे छान छान. शाहीर मारुती तुझ्यावर फिदा झाला गुरु माझा तो सूर्यभान. भाई जिधर उधर देखो मेरे नाम का बजता है डंका. जिधर उधर देखो मेरे नाम का बजता है डंका. वो मैं हनुमान जी हूँ जिसने जलाई थी रावण की लंका. लंका. बाई बोलून गेली काय गेली? का तो मारुती देवळातला देवळातला तो पाणी पित नाही असं. आणि तू मारुती निसता पाणी पितो. अगे माय, कधी पाहिलं हो पाणी पितानी? बाई पाण्याशिवाय कोणतंच कार्य होत नाही. नाही नाही नाही. जोपर्यंत पाणी पडणार नाही हा. आणि या ठिकाणी काही घडणार नाही. होय. बाई तुला सगळं माहित आहे, सांगण्याची काही गरज नाही. होय. नाही का? हो ना. समजदार आहे बाई. भाई पानी है तो ये सारी जिंदगानी है. पानी है तो ये जिंदगानी है. और एक राजा और एक रानी है. और तेरी मेरी ये प्यार की यही कहानी है. इंद्राची परी दिसते बोलणं छान छान. शाहीर मारती फिदा झाला गुरु सूर्यभान. तुझ्या लाल लाल ओटाच अमृत मला पेऊ दे. तुझ्या लाल लाल ओटाच अमृत मला पेऊ दे. हो तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालाचा मुकाम घेऊ दे.